उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की सगळ्यात आधी आठवायचं ते म्हणजे मामाचं घर. असाच विचार घेऊन आज मी 2 दिवसाची सुट्टी टाकून चालले आहे माझ्या मामाच्या घरी. आणि त्याच्यात प्रवास करायचं म्हटलं की अतिशय जास्त कंटाळा येतो. आणि बसनी जायचं म्हटल्यावर गरम होणार, त्या विचारांनी आम्ही ठरवलं की मेट्रोनी जाऊया. आणि बघतो तर काय, मेट्रोला पण खूप जास्त गर्दी होती. अक्षरशः बसायला पण जागा नव्हती. आणि मेट्रो काय गावापर्यंत जात नाही म्हणून आम्ही सिव्हिल कोर्टलाच उतरून घेतलं. तिथून मग बसने चाललो होतो आता. आणि मी विचार करत होते की किती उन्हाळा आहे, म्हणजे अति प्रमाणातच ऊन आहे आणि लोक कसे गाडीवर ट्रॅव्हल करतात. तुम्ही पण तुमच्या मामाच्या घरी जाता का आणि तुमच्या मामाचं गाव कोणतं आहे हे नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. असं म्हणता म्हणता आमचा स्टॉप आला. मग काय, मम्मीला दिसला गजरा आणि बायकांचं वेड हे गजऱ्यासाठी एक वेगळ्याच लेवलला आहे. आणि मी म्हटलं की थोडंसं हायड्रेट व्हावं म्हणून मी घेतला एक नारळ पाणी. मग आम्ही तिकडून केली मॅजिक गाडी. ही तुम्हाला माहिती आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या गावाला जायला आम्हाला एकतर बस नाही तर मग ही एकच गाडी असते. मला माझ्या 2 बहिणी दिसल्या ज्या माझी वाट पाहत होत्या. मम्मी त्यांना बघून एवढी एक्साइटेड झाली. त्यांना विचारलं की तुम्हाला काय खाऊ पाहिजे, तर त्या म्हटलं की खूपच जास्त गरम होते तर मग आईस्क्रीम, पेप्सी असंच काहीतरी घे. असंच म्हणत म्हणत घरात एंट्री करताच आमच्या मणिमाव आल्यात मला भेटायला. आणि त्यांना बघा, एकदा गोंजरलं की त्यांचं सुरूच झालंय की आता परत थोडंसं अजून मालिश कर. तुमच्याकडे आहे का अशी क्यूटची मणिमाव? आणि नक्की सांगा कमेंटमध्ये तिचं नाव काय आहे. मग मी पण म्हटलं की चला थोडंसं थंड होऊयात म्हणून मी पण एक आईस्क्रीम खाऊनच घेतली. मग आले आमचे डॉगेश भाई, जे की खूप लाडाने माझ्याकडे बघत होते. नंतर काय, मणिमाऊचा लाड काय थांबेना, एकदम प्रेमाने बघते, जे की मला खूप जास्त आवडतं. नंतर मग आले आमचे जुबी आणि डुबी. मग मी त्यांना येतानाच बिस्किट घेऊन आले होते. मग मी त्यांना जवळ घेऊन थोडंसं गोंजारलं. आणि मग माझी नजर गेली या सुंदर झोपडीवरती. मग मी तर चालले आता इथे आराम करायला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पार्ट 2 येत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय बाय.